मनीष चल लवकर. हॅलो गाईज. सो कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत. सो मी आहे शिवानी काळे आणि हे आहेत माझं मिस्टर मनीष काळे. तर तुम्ही नक्की विचार करत असाल की आम्ही कुठे आहोत. सो आम्ही आहोत बसमध्ये, एस स्लीपरमध्ये, आणि आम्ही चाललो आहोत उज्जैनला. आणि मी खूप जास्त खुश आहे, खूप जास्त एक्सायटेड आहे. येस, आय एम ऑल्सो व्हेरी एक्सायटेड. बिकॉज माझं स्वप्न पूर्ण होतं आहे आणि माझं स्वप्न माझा नवरा करतो. येस. सो मी लास्ट 2-3 इयर्सपासून प्लॅन करत होतो उज्जैनला जायचं. बट काहीतरी रिझनमुळे आमचा प्लॅन कॅन्सल होत होता. बट फायनली आज तो दिवस आला आहे. आम्ही निघालो आहे. आणि कशा परिस्थितीत आम्ही इथे आलो आहे ना, काय सांगू गाईस. आमची बस 8ला निघणार होती आणि आम्हाला झालं थोडंसं लेट. 8:15 वाजून गेले, 15 मिनटं लेट झालं. पण ही बस एकदम प्रॉपर टाईमवर होते. आमचा ड्रायव्हर इतकं भांडायला लागला आमच्याशी, पण त्याला आम्ही गोडीत समजवलं आणि आता तो शांत झाला आहे आणि आम्ही आमचा प्रवास छानपणे सुरू केला आहे. आणि आमच्यासोबत आहे माझे सासू सासरे आणि माझी नणंद. ते आहेत आम्ही 5 जण जातो आहोत 5 जण चाललो. पप्पा तिकडे तिकडे त्यांचं कंपार्टमेंट तिकडे आहे. यप. आणि आई आणि निकोनचं खाली आहे बसला. सो आम्ही बघू तर काय करू. कारण आपण 12 तास लागणार आहे. आता वाजलेत 8:45. मोठी ट्रिप आहे, मोठी ट्रिप आहे. द्वारकावरून निघालो ना आपण. येस, आम्ही द्वारकेवरून निघालो. द्वारकेपर्यंत माझ्या फुल राईड करत गाडी आणली. 20-25 मिनिटामध्ये. आम्ही राहतो ध्रुवनगर साईडला, रंगापूर रोडला. तिथून इथपर्यंत इतकी ट्रॅफिक आहे. पाऊस चालू आहे नाशिकमध्ये खूप जास्त आणि त्याच्यामुळे इतकी ट्रॅफिक लागली आम्हाला. बट ठीक आहे, थँक्स टू माय हजबंड. मला वाटलं तर बस आज माझी बस गेली आणि गेले आमचे पैसे. पण नाही, महादेव आहेत. मी महादेवाला प्रे केलं होतं की प्लीज महादेवा मला येऊ द्या. इस बार बुलावा आ गया, फायनली बुलावा आ गया. तर आम्ही आता पुढे काय कसं एक्सप्लोअर करणार आम्ही सगळं थोडं तुम्हाला दाखवू मोमेंट्स. आता आम्हाला भूक पण नाही आहे. बघू ते मध्ये कुठे थांबेल ना बस. A few moments later. आम्हाला थोडं बोर होत होतं. काय करू आता आम्ही मनी हाइस्ट बघतोय. हिने मी बघितला आहे. मी 4-5 वर्षापूर्वी जेव्हा आला तेव्हाच बघितला होता मनी हाइस्ट. हिने नाही बघितला आहे. तो हिला मी दाखवतो. हिला सीझन 1 खूप आवडला. आता आम्ही सीझन 2 स्टार्ट केला आहे. सीझन 2 नाही, ॲक्च्युली सीझन 3 म्हणजे सेकंड स्टोरी. अँड आधी मीला जेव्हा सांगायचो मनी हाइस्ट बघ तर तिला बोर वाटायचं. आणि आता इतकी क्रेझी फॅन झाली त्याची की रात्री मी झोपून जातो तरी ती 2-3 वाजेपर्यंत एकटीच बघत असते मनी हाइस्ट. आत्तासुद्धा मनी हाइस्टच बघते बघ. गाईस, तर आता रात्रीचे 12:30 वाजले आणि आम्ही इथे जेवणासाठी थांबलो आहे. मी तर काही जेवण केलं नाही, मी फक्त चहा घेतला. आम्ही सगळ्यांनी फक्त चहा घेतला. फक्त पप्पा जेवले, पप्पांना खूप भूक लागली होती. आम्ही आता धुळ्याच्या पुढे आहोत. हे हॉटेल आहे विशाल या गावात आलो आपण. कुठे? सोनगे. ही आमची बस स्टार लाईन. हे गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात. सो फायनली उज्जैन आला आहे. 12 तासाचा जर्नी केला आहे आम्ही. खूप छान, म्हणजे प्रवास जाणवलंच नाही खरं तर या बसमध्ये. सो आम्ही खूप एक्सायटेड आहे. ठीक आहे. सो आम्ही आता रूम वगैरे बुक करू फ्रेश आणि मग मंदिरात जाऊ. चलो. सगळ्यात जास्त हे झोपले आहेत माझ्यापेक्षा. मी कमी झोपली, मी 3च तास झोपली आहे. सो हे हाय गाईज. सो आम्ही रेडी झालेलो आहे. बघा किती सुंदर ड्रेस घातला आहे. सो आम्ही रूम वगैरे केली होती मॉर्निंगला आणि आता फ्रेश वगैरे झालो आहे सगळे. आई पप्पा गेलेत पुढे. सो आम्ही आता चाललो आहे पहिले कालभैरवच्या दर्शनाला. कारण आता इथे असं म्हणतात की महाकालच्या आधी कालभैरवचं दर्शन घ्यायचं असतं. सो आपण पहिले कालभैरवचं दर्शन घेऊ. शुअर. येस. आणि देन मग आम्ही महाकालला जाणार. ठीक आहे. चलो. काय चावी वगैरे घेतली आहे तुम्ही? डन. घेतला सगळं. सो आम्ही आता चहा प्यायला थांबलो होतो. आम्हाला नाश्त्याचं इथं भेटत नव्हतं. ते डायरेक्ट मेन महाकाल मंदिराच्या इथेच आहे. सो आम्ही आता कालभैरवला चाललो आहे पहिले. मग तिथेच बघू एखादा नाश्ता वगैरे केला तर. सो हे बघा, हे कसे चहा पित आहेत. हाय निकू. आईंचा आणि माझा ड्रेस मॅच झाला ॲक्च्युली. चलो.
हम टमटम करने वाले अभी टमटम टमटम। ये देखो हम दोनों का ड्रेस मैच, हमारी चप्पल भी मैच है फिर। म्हटलं कालभैरवच्या मंदिरात जायचं किती, कालभैरव मंदिर जाणार कितना लोगे. सो आम्ही आता बसलोय टमटममध्ये. भारी वाटतंय. हॅलो हॅलो. कसं वाटतंय मग तुम्हाला उज्जैनला येऊन? खूप छान वाटते. एकच डायलॉग एक फिक्स डायलॉग खूप छान. हमारे घर वाले थोडा शर्माते. सगळे शाय शाय. मी बोलते. बोला बोला. हा बोल. माझी खूप दिवसाची इच्छा होती महाकालचं दर्शन घेण्याची, ती आज पूर्ण झाली. महाकालने मला स्वतःहून बोलवून घेतलेलं. हे Yes. पाठ पाठ आणि मी करके खूप एक्साइटेड आहे Yes. दर्शनासाठी. पाठ केलेलं बोलते येतं. नाही नाही पाठ नाही केलंय त्यांनी, जेन्युअली बोलतोय ते. उनको भी ले लो. पहिले बोलतं कसं वाटतंय मला? तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतं. मी महादेवाची खूप मोठी भक्त आहे. मी फर्स्ट टाइम एवढ्या लांब आले, खूप एक्साइटेड आहे. ओके. महादेव डमडम मज्जा आली डमडम. नाईस वातावरण. वातावरण. गाईस तर आम्ही आता कालभैरव मंदिराच्या जवळ आलो आहे. खूपच जास्तच रिक्षा हलते, जरा एक ॲडव्हेंचरच होऊन गेलं. आमच्या इथे रस्ते काय बरोबर नाही, रस्त्यांचं काम चालू आहे, त्याच्यामुळे माझा आवाज पण तुम्हाला कळत असेल असा खालीवर 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 होतो आहे. आणि मी पण पूर्ण खालीवर होत आहे. पण इकडे नदी आहे, एक सुंदर अशी नदी मस्तपैकी. मंदिर अच्छा आलं जवळ, ते बघा ते तिकडे मंदिर आहे दिसत आहे. इकडे पार्किंगची गर्दी बघून लगेच आलं लक्षात की तेच मंदिर आहे. जवळ पोचलो आपण फायनली. हा असा गदगद प्रवास संपला एकदाचा. अर्धा तास पोटातच दुखायला लागले, इतकं खालीवर चाललंय. खूप जास्त फिरायचं. हा बट हा टमटमचा प्रवास म्हणतोय मी, ॲटलिस्ट आत्तासाठी तरी संपला. ठीक आहे. दोन घेते. एक चीज दो एक और दूं. ओके. काय होते दोरा का म्हणलाय हा? आय थिंक प्रत्येकाची विशेष इच्छा पुरी व्हावी म्हणून. पप्पा इकडे बघा. तर आम्ही आता कालभैरव टेम्पलमध्ये एंट्री करत आहोत. भरपूर लाईन आहे. आम्ही आत्ताशी सेकंड रोमध्ये, याच्या पुढे अजून 3-4 रो आहे पुढे. इकडे सो गाईज आमचं दर्शन झालं आहे कालभैरव मंदिरचं, आणि खूप जास्त प्रचंड गर्दी होती. संध्याकाळी येणार तिथं जेवायचं बरं का. आणि खूप पावसामुळे पण खूप चिकचिक झालेलं, खूप चिखल झालेलं. बट बघा तुम्ही बघू शकतात किती कसा झाला आहे अवतार दोघांचा. एकदम थकलो आहे आम्ही. सो आम्ही आता चाललो आहे महाकालला. पहिलं आम्ही जेवण वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर मग जाऊ. आज पूर्ण नाही आम्ही तिथे बाहेरच फिरणार आहे. मग सगळं फिरून वगैरे झाल्यानंतर मग रूमवर जाऊ. ओके चलो अभी थोड़ा रेस्ट करते हैं हम, बाद में मिलते हैं. बाय. 1 hour later. हॅलो गाईस. सो मी फ्रेश वगैरे झालो आणि आता वाजले 4:30 आणि आम्ही आता चाललो आहे महाकालच्या दर्शनाला. तर सगळे सुस्त झाले, कारण सकाळी मॉर्निंगला आम्हाला खूप थकल्यासारखं झालं. खूप गर्दी होती कालभैरवच्या मंदिरात, त्याच्यामुळे सगळे असे सुस्त झाले. बट मंदिरात जाऊन आम्हाला नक्की फ्रेश वाटेल, छान वाटेल. आम्हाला एका चहाची खूप गरज आहे. सो आम्ही इथल्याच जवळपासच्या एखाद्या एरियामध्ये चहा पिऊ. नाही आपण आता मंदिराजवळ हां तिथेच ना, मंदिराजवळच ना. आणि देन मग जाऊ दर्शन. ठीक आहे चलो मिलते हैं मंदिर में अभी. बाय. सो आम्ही इथे आलो आहे आता महाकाल लोक इकडे काय म्हणतात महाकाल लोक. महाकाल लोक.
ॲक्च्युली आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, सो आम्ही मोबाईलनेच आमचा ब्लॉग करतो. तर इथे किती सुंदर आहे, बघू शकतो तुम्ही किती सुंदर केलं आहे सगळं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण खूप सुंदर आहे तिथे. असा गणपती पण किती मस्त आहे ना, गणपतीचं छान केलंय. भारी केलं. सो हे हाय गाईज. सो आम्ही आता महाकाल लोक या ठिकाणी फिरतोय आणि इथून थोडंसं मंदिर लांब आहे. त्या ठिकाणी पण रस्ता होता, पण तिकडून थोडंसं आम्हाला लांब पडलं असतं. सो आम्हाला रिक्षावाल्या काकांनी इथेच सोडलं. आवडीचं सगळं खूप सुंदर, आम्ही तुम्हाला नंतर दाखवू, कारण की आता सध्या मला लागले आहेत वेध महाकालच्या दर्शनाचे. कधी माझं दर्शन होतं मी जस्ट बिकॉज ऑफ मला उज्जैनला फक्त त्याच रिझनसाठी यायचं होतं. बाकी हे महाकाल लोकं हेच सेकंड प्रायोरिटी, बट माय फर्स्ट प्रायोरिटी मला पहिले महाकालला भेटायचं आहे बस. ते पण मस्त बनवलंय. छान बनवलंय हो. ते फूड झोन पण आहे आतमध्ये. ॲक्च्युली नंतर रात्रीचं नंतर लाईट वगैरे लागणार तेव्हा खूप जास्त सुंदर थोडा 7 नंतर लाईटिंग वगैरे. इथे ना रेन डान्स पण असतो ना, रेनबो डान्स काय शावर डान्स और वॉट ते काय बोलले ते रेन डान्स हां सॉरी रेन डान्स. सो ठीक आहे, आम्ही चला दाखवू तुम्हाला पुढे. सो आता आम्ही चाललो आहे मंदिरात. ठीक आहे, आता आलं आहे भारत माता मंदिर आहे. आपण तिकडे नाही जाणार ना, आपण फर्स्ट तिकडे जाणार, महाकालच्या मंदिरातच जाणार. आम्ही आता मंदिराच्या लाईनमध्ये जाऊ. आज गर्दी नाही आहे काहीच, गर्दी नाही, पटापट पुढे चाललोय. पण छान वाटतं इथं आतमध्ये. म्हणजे बाहेरच्या पेक्षा आतमध्ये असं गरम पण नाही होतं आणि फ्रेश वाटतं. आणि महाकालचा आता शृंगार चालू आहे. Yes. होपफुली आम्हाला आरती मिळेल. बघू पुढे. सो आमचं दर्शन झालं आहे महाकालचं आणि आम्ही आता परत महाकाल लोक इथे आलो आहे आणि त्यामुळे आता थोडंसं एक्सप्लोअर करणाऱ्या गोष्टी. आणि इथे खूप सुंदर व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. इथे बघा, इथे किती मोठा मस्त ब्रिज आहे, तिकडे लायटिंग्स लावलं, ते लायटिंग्स पण किती सुंदर दिसत आहे. आणि तिथे आता थोड्या वेळाने रेन डान्स पण सुरू होणार आहे. सो लवकरच आम्ही तिथे जाऊ. तिथे आता सीट्स बुक होत आहे तिथे. लवकर चला हजबंड प्लीज. हो जाऊ. तरी किती सुंदर आहे. गाईस, तर आम्ही आता इथे महाकाल लोकमध्ये फिरत होतो आणि इथे नेमका पाऊस सुरू झाला आहे. तर आम्ही आता इथे थांबलो आहे शेडमध्ये. बरेचसे लोक इथेच थांबले आता. भूक पण लागली पण आहे, खायचं. भूक तर खूप लागली, पण इथे व्ह्यू खूप छान आहे. मी बॅक साईडला दाखवलं ते देखो. खूप सुंदर दिसतंय. तो माझं डोळे पण दिसतं. ठीक आहे, बघू आता पाऊस थांबेपर्यंत आम्ही इकडे थांबू. एकदा पाऊस थांबला की मग पुढे जाऊ. गाईस, तर आमचं झालं आहे जेवण. डिनर करून झाला आमचा. इथेच आम्ही जेवण केलं महाकाल लोकमध्ये. अँड आता इकडे अजूनही पाऊस चालूच आहे, पण इथे ना स्ट्रक्चर्स खूप सुंदर बनवले. तुम्ही मला माझ्या मागे दिसत असेल गणपती बाप्पाची मूर्ती आहे. इकडे पण एक मूर्ती आहे. ही कोणाची मूर्ती आहे माझ्या लक्षात येत नाही कोणाची मूर्ती आहे, पण हे खूप जबरदस्त स्ट्रक्चर आहे. मी तुम्हाला दाखवतो एक सेकंड. हे अर्जुन नाही, हे बहुतेक, तर मला पण आयडिया नाही. हे मला महाभारतचं पण वाटतंय आणि रामायणचं पण वाटतंय. एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो. खूप मोठा रथ बनवला आहे.
ओ माय गॉड. हॅलो गाईज. सो आमचं आता ऑलमोस्ट सगळं फिरून झालं आहे आणि ते खूप जोरात पाऊस आल्यामुळे आम्हाला थोडंसं अजून गोष्टी बघता नाही आला. तर तुम्ही बघू शकता आम्ही किती जास्त खुशलो. खूप मजा आली. आम्ही थोडंसं इथले स्ट्रीट फूड ट्राय केले. नॉट स्ट्रीट फूड, इथे थोडंसं एक फूड स्टॉल होता इकडे मध्ये. तिथे आम्ही मोमोज खाल्ले, मॅगी खाल्ली, त्याच्यानंतर अजून काय खाल्लं, पॅटीस खाल्लं, आम्ही सगळं खाल्लं. लस्सी खाल्ली, लस्सी पिली, चहा. आणि आता आम्ही ते जेवायला थांबलो. पप्पांना नाही ना खूप भूक लागली आहे. तर त्या दोघांसाठी आम्ही स्पेशली थाली ऑर्डर केली आहे. छान आहे ॲक्च्युली, तुम्ही इथे बघू शकतात. खूप छान अरेंजमेंट केली आहे. बेटा, दिस इज माय हजबंड. हाय हजबंड, हाऊ यू फील नाव? Oh, I feel good. I feel wet because I am wet. I'm little bit hungry. इकडे पण बघा, ते खूप छान गेला, खूप मस्त गेला. उज्जैनमध्ये भरपूर गोष्टी आज बघितल्या. सो आता आम्ही खाऊन रूमवर जाऊ. सो आजचा हा जो ब्लॉग होता हा फक्त डे 1साठी होता. आता उद्या चाललो आम्ही डे 2 म्हणजे ओंकारेश्वर. सो तो एक नेक्स्ट ब्लॉग असणार आहे आमचा. ठीक है. तो चलो हम अभी खाना एंजॉय करते हैं, फिर बाद में मिलते हैं रूम में.